मी काहीतरी विचारते तुम्हाला. असं बघताय का एकमेकींकडे? काही झालंय का? काही प्रॉब्लेम आहे का ताई? नाही नाही नाही, तसं काही नाही. मी म्हंटल आज आपण प्रीतीच्याच रूम मध्ये राहावं, मग बिचारी घाबरेल बिबरेल म्हणून मी. नाही नाही नाही, अहो मी त्यासाठीच आले इथे. म्हणजे नाही, नवीन नवरी आहे, नवीन घर आहे, एकटीच राहणार आहे, म्हटलं कोणीतरी असायला हवं ना तिच्या बरोबर. हा घरातलं, कारण घरात कुठे काय ठेवलं तुम्हाला कुठे ठाऊक आहे. तिला काही रात्री लागलं तर कुणीतरी असायला हवं, म्हणून म्हटलं मीच जाते झोपायला. प्रीती, म्हणजे मी चालेल ना आलं तर? काही हरकत नाही ना तुझी? हो, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? हा, म्हणजे काही लागलं तर असेल ना ग कुणीतरी बरोबर तुझ्या. ताई, काही प्रॉब्लेम नाहीये तिला. झोप शांत. गुड नाईट. गुड नाईट. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हा दोघींना या घरात मी एकत्र येऊ देणार नाही. प्रीती, गेल्या त्या? चलायचं? हो, या ना. आत येऊ? ये ना दादा. तिकडे गेस्ट रूम मध्ये एसीच नाहीये आणि माझ्या खोलीत ज्योतीला झोपवलंय. मी आजच्या दिवस तुझ्या खोलीत झोपू शकतो का? अरे विचारतोस काय तू? राहा की. ओके. पण तू माझा डिसिप्लिन आणि टाइम टेबल पाळशील ना? कशाला? हा? काय म्हणजे पाळणार ना ऑब्विसली. हा. 16. गुड नाईट. काय झालं? अरे दादा काय करतोयस तू? 16 वर एसी करून डोक्यावर पांघरून घेऊन झोपतोयस, याला काय अर्थ आहे? हो नाही तर कसं झोपतात? तू असं नाही झोपत? ए ए ए वेड्या, हे बघ मस्त बाहेर असं थंडगार करायचं आणि आतमध्ये चादरीत असं गरम गरम. काय छान झोप लागते. मला तर इतके दिवस बाहेर झोपून अशीच सवय लागली. तू पण असंच झोप, ठीक आहे? झोप 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 पटकन. ए आरोग्यासाठी चांगलं नाहीये. बाहेर जेवढं टेम्परेचर आहे ना तेवढंच रूम मध्ये टेम्परेचर पाहिजे. जास्तीत जास्त 1 ते 2 डिग्री कमी. आणि अरे तू या रूमचा काश्मीर करू नकोस. हळूहळू हाडं ठिसूळवायला लागतात, शरीरासाठी चांगलं नसतं ते. ए ए ए ए ए ए ए बघ, उगाच ना पकवू नकोस मला, कळलं का? मुळात आहे ना, मला ही कॉन्सेप्टच पटत नाही. बाहेर जेवढं टेम्परेचर आहे तेवढंच आतमध्ये पण असलं पाहिजे. कशाला? हं? एसी कशाला आधी लावलाय? मस्त गार करायचं आणि झोपायचं, चिल. हा, तू पण ट्राय कर, मस्त झोप लागते, कडक झोप लागते. झोप 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 झोप. दादा ये रिमोट दे. टेम्परेचर वाढव. मी नाही देणार. अरे तुला मी आधीच सांगितलेलं माझ्या डिसिप्लिनच्या आड येऊ नकोस. पण तू माझ्या सवयीच्या आड येतोस ना. अरे पण तुझ्या सवयीची मला सवय नाहीये, त्याचं काय? अरे मग लावून घे ना, मस्त झोप लागेल. ऐक माझं. अरे पण मला नाही लावून घ्यायच्या तशा घाण सवयी. या रूम मध्ये एसी 16 वर राहणार नाही म्हणजे नाही. त्यापेक्षा तिथेच झोपलो असतो तर बरं झालं असतं. तू आताही जाऊन झोपू शकतोस. जाणारच आहे. ए, तू झोप इथं वाळवंटात. ए, ए! ठेव, समोरच ठेव आता. दादा झोप झाली का? ते झोपायला लागलं ना काल. ते बघ ना, बिचारा. झोप लागली नसेल रे बिचारायला. नसेलच लागली. आता बघ पूजेची तयारी कशी पटापट करतो ते. प्रीती, या घरातली मोठी सून आहेस तू आणि मोठ्या सुनेच्या खूप जबाबदाऱ्या असतात. हळूहळू तुला सांगेनच मी सगळं. आज आपण दूध उतू घालवणं ही प्रथा करणार आहोत. आपल्या घरातनं सगळ्या प्रथा खूप जबाबदारीने आणि मनापासून केल्या जातात.
आजची ही प्रथा तुझी जबाबदारी आहे असंच समज. हो आत्या. आणि ही प्रथा दिसायला खूप साधी असली ना तरी खूप महत्वाची आहे. दूध असं पांढरशुभ्र उतू गेलं ना की असं म्हणतात की धनधान्य, सुख, समृद्धी, आनंद घरामध्ये दुधासारखाच उतू जात असतो, भरभरून राहत असतो. आणि दूध उतू जाणं म्हणजे गृहलक्ष्मीचं आणि माता अन्नपूर्णेचं घरात आगमन झालं आणि तिचं वास्तव्य आहे असं म्हणतात. आपण सुरुवात करायची. आता आपल्याला चूल पुसून घ्यायची. आपल्याकडे चूल म्हणजे आता शेगडीत चूल म्हणायची. ती छान आधी पुसून घे. हां, पडकं दे ग ते जरा, टॉवेल दे. शेगडी छान पुसून घे आणि तिला हळद कुंकू व्हा, अक्षत व्हा आणि फुल व्हा. आता अक्षत व्हा. आता चुलीच्या शेजारी ना एक छोटीशी रांगोळी काढ. आता देवी अन्नपूर्णेचं स्मरण कर आणि तिला नमस्कार कर. शे हे हे अजिबात आवडत नाहीये मला, पण सगळ्यांसमोर हे असंच सोंग चालू ठेवावं लागणार आहे मला. एकदा काय सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला ना की मग सुरू होईल प्रीतीचं राज्य. यांची अशी अवस्था करेल ना की शेवटी मरणाची पण भीक मागतील हे माझ्यासमोर. अशा ही रांगोळी जरा कडेला उचलून ठेव आणि दूध दे फ्रीज मधनं. दे तिच्याकडे. ठेव गॅसवर. जाऊ दे उद्या. हा वा, तर नमस्कार. आता या दुधाचा जो तुला आवडतो तो गोड पदार्थ कर. देवाला नैवेद्य दाखव आणि मग दे सगळ्यांना. आधी आशीर्वाद घे सगळ्यांचा, मोठ्या माणसांचा. हो, चल. अक्षंत, प्रीती, आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत तुझ्यासारखी सून या घराला मिळाली. आज जर तुझी सासू गीतांजली असती ना तर